ओके, कशात सगळे बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण कंपोजिशन ऑफ 2SHM बघितलं होतं. होप तुम्हाला सगळ्यांना चांगलं समजलं असेल आणि वाटतं असं तुम्हाला व्यवस्थित समजतं म्हणून. ऑसिलेशन तुम्हाला इझी वाटतो आहे कम्पेअर टू रोटेशनल डायनॅमिक्स, राईट. तर आज आपण बघणार आहे एनर्जीचा पार्ट बघणार आहे. मग त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे आणि त्या दोघांच्यावरून आपण टोटल एनर्जी फाइंड करणार आहे. तर पहिल्यांदा आपण काय बघतो आज, कायनेटिक एनर्जी बघणार आहे आपण पहिल्यांदा. ओके, तर काय कायनेटिक एनर्जी बघा. क्वेश्चन पहिल्यांदा बघूया आपण. क्वेश्चन काय दिलेलं आहे, आपल्याला आन्सर कसं काढता येईल. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM. पार्टिकल काय करतोय, SHM करतोय. ड्रॉ द करस्पॉन्डिंग ग्राफ. त्याच्यावरून आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तो ग्राफ काय शो करणार आहे, ग्राफ टू शो द व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी विथ डिस्प्लेसमेंट. म्हणजे जो ग्राफ काय शो करतोय, कायनेटिक एनर्जी व्हॅरी कशी होते विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट, असं आपल्याला एक ग्राफ काढायचा आहे. ओके, त्यासाठी आपल्याला एक डायग्राम काढायला लागणार आहे. तर एक सिंपल डायग्राम काढलेली मी. इथे एक पॉईंट M आहे, ज्याला आपण निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी असं म्हणू शकतो. एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ओके, निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी. आणि या Nला मी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी असं म्हणू शकतो. ओके, तर मी इथे लिहितो निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी, NE असं लिहिलं आहे, तुम्ही समजून जा. आणि इथे लिहिलं मी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी, बरं आहे, दॅट इज P असं लिहिलेलं आहे. P बी द एनी पॉईंट ऑन अ SHM. त्या जो सिम्पल हार्मोनिक परफॉर्म करतो तो ते कुठलाही एखादा पॉईंट आहे, एनी पॉईंट आहे. मग तो P इथं असेल किंवा इकडे असेल. हा P कुठेही असू शकतो. असं काय आपण प्रॉपर सांगू शकत नाही की P कुठं असणार आहे. ॲट अ टाईम ज्या टाईमला आपण हा एक्सपेरिमेंट करणार आहे त्या टाईमला तो P कुठे असेल त्यावेळी. आणि ते डिस्प्लेसमेंट किती आहे, O पासून P पर्यंत X एवढे डिस्प्लेसमेंट आहे. इथे थोडंसं तुम्हाला समजेल. लेट P बी द पोझिशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. म्हणजे P आपला एक पार्टिकल आहे जो काय करतोय, SHM परफॉर्म करतोय, लिनियर SHM परफॉर्म करतोय. ओके, परफॉर्मिंग SHM ॲट अ डिस्टन्स X फ्रॉम मीन पोझिशन O. म्हणजे मीन पोझिशन O पासून तो X या डिस्टन्सवर पार्टिकल आहे. मीन पोझिशन आपल्या O म्हणजे काय, आपली मीन पोझिशन आहे. म्हणजे मीन पोझिशनपासून तो पार्टिकल X या डिस्टन्सवर आहे. ओके, नाव आपल्याला एक्सप्रेशन जे काढायचं आहे ते कशाचं आहे, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जीचं काढायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला व्हेलॉसिटी लागणार आहे. तर आपण व्हेलॉसिटी इज गिवन बाय असं लिहूया. व्हेलॉसिटी इज गिवन बाय. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो आपल्याला मिळालेला आहे. डिफरन्शियल इक्वेशन आपण काढलं आहे. V इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. तुम्ही तर असं लिहित चालेल, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज गिवन बाय V इज इक्वल टू ओमेगा इन रूट, आठवतोय का लास्ट लेक्चर, A² मायनस X². बरं आहे ना. तर हा फॉर्म्युला आपल्याला व्हेलॉसिटीचा मिळालेला आहे. मग आता हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला झाला. आपल्याला पाहिजे कायनेटिक एनर्जी. मग आपण लिहिणार कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय. कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय. मग काय असतो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, आठवतोय का. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो ½ mv², राईट. मग आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ½ mv² इज इक्वल टू हाफ मी ॲज इट इज ठेवतोय, M ॲज इट इज ठेवतोय, V². म्हणजे आपल्याला याचा स्क्वेअर करायला लागणार आहे. मग याचा जर स्क्वेअर केला तर ओमेगाचा काय होईल, स्क्वेअर होईल. आणि याचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल, कॅन्सल होणार आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे, ω² इन ब्रॅकेट A² मायनस X². फक्त मी Vची व्हॅल्यू पुट केलेली आहे. तर मला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हा मिळाला. समजतंय कसं काय केलं आहे. बघा पुन्हा एकदा मी काय केलं, अगोदर डायग्राम काढली. एक्सप्रेशन लिहिताना पहिल्यांदा डायग्राम काढायची. डायग्राम नंतर अझम्पशनचं पॉईंट असणार आहे. अझम्पशन काय काय मानणार आहे आपण, काय काय लेट करणार आहे. का आपण लेट काय केलं आहे, लेट P बी द एनी पोझिशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM ॲट अ डिस्टन्स X फ्रॉम मीन पोझिशन O. हा तुमचा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज गिवन बाय, किंवा फक्त व्हेलॉसिटी इज गिवन बाय लिहिलं तरी चालतं. असं काय नाही की प्रॉपर वर्डिंग झालं पाहिजे. व्हेलॉसिटी इज गिवन बाय V इज इक्वल टू ओमेगा इन रूट A² मायनस X². कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, ½ mv². हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. आणि मग इथे जो V आहे तो V आपल्याला ही व्हॅल्यू टाकायची आहे. आणि तो V आहे तो Vचा काय आहे, स्क्वेअर आहे. मला सांगा की आपण याचा स्क्वेअर केला म्हणजे ओमेगा इन रूट A² मायनस X². याचा जर मी स्क्वेअर केला तर ओमेगाचा काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे. त्याचबरोबर हा जो रूटमध्ये पार्ट आहे A² मायनस X², याचा पण स्क्वेअर होईल. आणि मग इथे काय होईल, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. म्हणजे ω², आन्सर काय येणार आहे A² मायनस X². हे तुमचं आन्सर येणार आहे. बरोबर आहे.
हे तुमचं आन्सर येणार आहे. मग हेच आन्सर मी इथं पुट केलेलं आहे. म्हणजे आपल्या व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे ते व्ही स्क्वेअरची, हा व्ही स्क्वेअर आहे ना या साईडला व्ही, आपल्याला व्ही इज इक्वल टू काय होतं, व्ही इज इक्वल टू ओमेगा इन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होतं. बघा काय केलं, व्ही इज इक्वल टू काय होतं ओमेगा इन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मी स्क्वेअरिंग बोथ साईड केलं, म्हणजे याचा जर स्क्वेअर केला तर व्ही स्क्वेअर होईल आणि याचा जर स्क्वेअर केला तर ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. ओमेगाचा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर होईल, याचा स्क्वेअर मी सेपरेट केला आहे म्हणजे स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय करता येईल, कॅन्सल करता येईल. म्हणजे व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळते ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मी इथं तेच केलं आहे, व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर केलेला आहे. ओके, आता पुढे जाऊन बघूया काय करायचं आपल्याला. हा झाला फक्त पाठीवडा, बरं आहे, सिम्पल आहे एकदम एक्सप्रेशन, एवढं काय अवघड असं नाही आहे. चला, कायनेटिक एनर्जी व्हॅल्यू मिळाली. आता इथे लिहितो मी बट एम ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के. काय म्हणतो मी, एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, के आहे का, कारण याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे की के अपॉन एमला आपण काय म्हणलं होतं ओमेगा स्क्वेअर म्हणलेलं, आठवत आहे का. के अपॉन एम द रेशो हा या दोघांमधला जो रेशो आहे तो इज इक्वल टू काय असतं अँग्युलर फ्रिक्वेन्सी, स्क्वेअर ऑफ अँग्युलर फ्रिक्वेन्सी असतोय. मग के अपॉन एम इज इक्वल टू काय आहे ओमेगा स्क्वेअर आहे, तर मग के इज इक्वल टू काय येईल, हा एम इकडे गेला तर एम ओमेगा स्क्वेअर येणार आहे. म्हणजे मी एम ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी के लिहू शकतो. सेम प्रोसिजर मी इथं फॉलो करणार आहे. त्या एक्सप्रेशनमध्ये एम ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी काय टाकणार आहे, के टाकणार आहे. मग माझं एक्सप्रेशन मला काय मिळेल, देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय झाला के, मग के इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. हे आपल्याला कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन मिळालं. म्हणजे हे दोन्ही सुद्धा, हा सुद्धा एक्सप्रेशन आहे, मी याला 1 देतो समजा आणि ह्याला 2 देतो, तर इथे येणार आहे इक्वेशन 1 and 2 both represent equation 1 and 2 both represent expression for kinetic energy. दोघं सुद्धा रिप्रेझेंट करतात, हा सुद्धा करतो आणि हा सुद्धा, फक्त डिफरंट फॉर्म्स आहेत. काही प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, काही फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला, काही एक्झाम्पलमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. म्हणून दोन्ही फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण बघणार आहे याच्या स्पेशल केस बघणार आहे आपण याच्यामध्ये. ओके, स्पेशल केस बघतोय, राईट. स्पेशल केस काय, पॉईंट वाईज केलं का, 1 2 3 दिलेलं आहे, याला मी 4 म्हणतो पॉईंट. ओके, आता पॉईंट नंबर 5 लिहितो. ॲट अ मीन पोझिशन, आपल्याला मीन पोझिशनला काढायचं आहे कायनेटिक एनर्जी काय असते ॲट अ मीन पोझिशन. एक्सची व्हॅल्यू काय असते 0. मीन पोझिशनला मी मागच्या वेळेस बोललो होतो, मीन पोझिशनला पार्टिकल मूव्ह होत नाही, डिस्प्लेस करत नाही. मग सॉरी, मीन पोझिशनला पार्टिकल डिस्प्लेस होत नाही आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. ओके, मग आता एक्सची व्हॅल्यू 0 पुट करा. मग काय होते बघूया आपण, कुठे या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 पुट करणार. देअरफॉर एक मिनटं. ओके, तर एक्सची व्हॅल्यू 0 पुट करणार आहे आपण याच्यामध्ये. मग काय येईल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर, एक्सची व्हॅल्यू 0 स्क्वेअर लिहा, 0 स्क्वेअर लिहिलं तरी आन्सर किती येणार आहे 0च येणार आहे. मग आता आन्सर काय येईल याच्यावरून, देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर, हे आन्सर येणार आहे. म्हणजे याचा आन्सर 0 नाही आला, आपल्याला माहिती आहे की 0ला की आपण मिनिमम म्हणतो, मग इथं म्हणणार आहे आपण कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम. मग आपण काय स्टेटमेंट लिहू शकतो, कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम ॲट अ मीन पोझिशन. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असते मॅक्झिमम असते, त्याचा फॉर्म्युला हा असणार आहे. आता आपण पुढे जाऊ. पॉईंट नंबर 6, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची व्हॅल्यू काय असते प्लस मायनस ए. आपण जर मॅग्निट्यूड काही घ्या तुम्ही, प्लस मायनस ए लिहिलं तरी चालेल, काय फरक पडणार नाही. शेवटी त्याचा स्क्वेअर केल्यानंतर आता एक्सची व्हॅल्यू तर टाकणार ना, प्लस एचा स्क्वेअर एच येणार आहे, मायनस एचा स्क्वेअर एच येणार आहे, त्याच्यामुळे काय फरक पडणार नाही. मग आता ती व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट केली. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, या इक्वेशनमध्ये टाकणार आपण सेकंड इक्वेशनमध्ये हाफ के ए स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर, म्हणजे याचा स्क्वेअर केला तर ए स्क्वेअरच येणार आहे, राईट. मग ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किती येणार आहे 0, म्हणजे काय होईल हाफ के इंटू 0. आता 0 इंटू एनी नंबर 0 देईल, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे
0 येणार आहे. मग आपल्याला आत्ता कायनेटिक एनर्जी जी मिळाली ती 0 मिळाली, म्हणजे काय मिळाले, मिनिमम मिळालेली आहे. काय मिळाली, कायनेटिक एनर्जी मिनिमम. आणि इथं काय मिळालं ते आपल्याला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम मिळालेली. म्हणजे ॲट एक्स्ट्रीम पोझिशन कायनेटिक एनर्जी इज मिनिमम, ॲट अ एक्स्ट्रीम पोझिशन कायनेटिक एनर्जी इज मिनिमम, ॲट अ मीन पोझिशन कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम. हे एक्सप्रेशन तुम्हाला लिहायचं होतं. आपण अजून ग्राफ बघायचा आपल्याला याचा. अगोदर तुम्ही काय करा, हे नोट डाऊन करून घ्या, मग आपण याचा ग्राफ बघू. पुन्हा एकदा जर ऐकणार असलं तर ऐका. का आहे, एक पार्टिकल आहे जो लिनियर SHM परफॉर्म करतो आहे, बरं आहे ना. ॲट एनी पोझिशन P द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज x. सेकंड पॉईंट व्हेलॉसिटी इज गिवन बाय, हा फॉर्म्युला तुम्हाला मेमराईज करायचा आहे, v इज इक्वल टू ओमेगा इन √a² मायनस x². कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय, कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला हाफ mv². इथं v² व्हॅल्यू टाका, याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर करून जी व्हॅल्यू येईल ती इथं पुट करा. नंतर इथं हेच इक्वेशन आपलं कायनेटिक एनर्जीचं आहे, परंतु अजून एक डिफरंट फॉर्म आहे त्याचा. मग तो डिफरंट फॉर्म लिहिण्यासाठी तुम्हाला ही व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे. m⍵² इज इक्वल टू k. मग हा जो m⍵² आहे तिथं k टाका, तुमचा फॉर्म्युला तयार होईल. कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ k a² मायनस x². इक्वेशन 1 2 बोथ रिप्रेझेंट एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. स्पेशल केसमध्ये मीन पोझिशनला x ची व्हॅल्यू 0 असते, इथे x ची व्हॅल्यू 0 टाका. जे इक्वेशन मिळेल ते कायनेटिक एनर्जीचं मॅक्झिमम असणार आहे त्या पोझिशनला, मीन पोझिशनला. आणि इथे तुम्हाला एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू a टाका, a टाकल्यानंतर आन्सर तुम्हाला 0 मिळेल. मग कायनेटिक एनर्जी काय मिळते, मिनिमम मिळते. आणि याच्यावरूनच आपल्याला काय करायचं, याचा ग्राफ काढायचा आहे. ओके, ठीक आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करत ते नोट करू घेतलं. आता आपण ग्राफकडे जाणार आहे. त्याच्या ग्राफ कसं काढायला सांगितलेलं आहे, व्हेरिएशन ऑफ द डिस्प्लेसमेंट, म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि एनर्जीचा ग्राफ असणार आहे, राईट. मग आपण इथे ग्राफ काढतो. ओके, तर ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे ना, म्हणजे x इज इक्वल टू निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी आहे, म्हणजे मायनस आहे. ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी आहे, म्हणजे x इज इक्वल टू प्लस आहे. हा आपला मीन पोझिशन आहे, म्हणजे x इज इक्वल टू 0. इथे डिस्प्लेसमेंट 0 असणार, ही मीन पोझिशन आहे, बरं आहे. आणि मग कायनेटिक एनर्जी मी इथं दाखवणार आहे. ही आपली कायनेटिक एनर्जी आहे अशी वाढताना. म्हणजे कायनेटिक एनर्जी कुठे रेज होणार आहे, इकडं वरती कायनेटिक एनर्जी रेज होणार आहे. ओके, आता काय पॉईंट आहे, कायनेटिक एनर्जी समजा ही मॅक्झिमम त्याची हाईट आहे, एवढा वरती नको न्यायला, छोटा ग्राफ. ओके, ही त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. कायनेटिक एनर्जी इथपर्यंत मॅक्झिमम असू शकते असं मानूया. मग कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कोणत्या पोझिशनला आहे, मीन पोझिशनला. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असते, मॅक्झिमम. मग बघा, या पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय आहे, मॅक्झिमम. एक्स्ट्रीम पोझिशनला काय असते, एक्स्ट्रीम म्हणजे या दोन पोझिशन, या दोन पोझिशनला मिनिमम. म्हणजे इथे एक पॉईंट येतोय, इथे एक पॉईंट येतोय जो सांगतोय की मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते, एक्स्ट्रीम पोझिशनला काय असते, मिनिमम असते. म्हणजे हे 3 पॉईंट तुम्हाला जॉईन करायचे आहेत. म्हणजे 3 पॉईंट जॉईन करताना असे तुम्ही जॉईन करणार, आणि दॅट इज युअर आन्सर. हे तुमचा आन्सर आहे. हा आपला डिस्प्लेसमेंट आहे. आपला ग्राफ मी तुम्हाला सांगितलं, आपला जो ग्राफ आहे तो कसा असणार आहे, डिस्प्लेसमेंट अगेन कायनेटिक एनर्जी असणार आहे. हा आपली कायनेटिक एनर्जी आहे. एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन, संपला ग्राफ. एवढा ग्राफ झाला की काम संपलं तुमचं, आन्सर रेडी झालं. 3 मार्काचा क्वेश्चन, राईट. तेवढं सिम्पल आन्सर आहे. त्याचा ग्राफ नोट करून घ्या. पॉज द व्हिडिओ आहे, नोट इट डाऊन. ओके, बघा नेक्स्ट काय बघणार आहे. मी क्वेश्चन कंप्लीट क्वेश्चन असं लिहिलेलं नाही आहे, पण जो मगाशी क्वेश्चन होता तोच आहे. परत सेम क्वेश्चन लिहा, फक्त कायनेटिक एनर्जीच्या ऐवजी काय करा तुम्ही, पोटेन्शियल एनर्जी हा क्वेश्चन ठेवायचा आहे. मी फक्त इथे लिहिलं आहे ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. पुढे क्वेश्चन तुम्ही कंटिन्यू करा ॲज इट इज कायनेटिक एनर्जीचा क्वेश्चन आहे तसंच. सेम डायग्राम आहे, फक्त इथे थोडासा चेंज आहे की तिथं फक्त P होता, इथं Q पण इन्क्लूड झालेला आहे. म्हणजे पार्टिकल तर मूव्ह करतो, SHM लिनियर SHM दाखवतोच. काय Q का आहे ते आपल्याला इथं या एक्सप्रेशनमध्ये, या एक्सप्लेनेशनमध्ये समजणार आहे. आणि पुढे आपण त्याचं एक्सप्रेशन बघणार आहे. बघूया आपण काय काय दिलेलं आहे. पहिल्यांदा गिवन काय बघूया आपण. वेन पार्टिकल ऑफ मास m, म्हणजे इथं जो पार्टिकल मूव्ह होतोय, जो P या पोझिशनला होता किंवा आहे, त्याचं मास किती आहे, m आहे. वेन द पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग SHM, म्हणजे जो पार्टिकलचा मास m आहे तो काय परफॉर्म करतोय, SHM परफॉर्म करतोय, लिनियर SHM परफॉर्म करतोय. इज ॲट एनी डिस्प्लेसमेंट x, इज ॲट एनी डिस्प्लेसमेंट, म्हणजे त्यानं थोडंसं डिस्प्लेसमेंट केलेलं आहे, समजा P पर्यंत आलेलं आहे, तर ते डिस्प्लेसमेंट किती आहे, x आहे, x. देन द रिस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज गिवन बाय,
मग या पी पॉईंटवर ज्यावेळी तो पार्टिकल असेल, हा क्यूचा आता विचार करूच नका, समजा आपण क्यू नाहीच आहे समजा, ओके, याचा विचारच करू नका. पी पॉईंटला आपला पार्टिकल आहे. मग या पी पॉईंटवर रिस्टोरिंग फोर्सची व्हॅल्यू काय असणार आहे? तर रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, राईट. मग हे आपला झाला पहिला इक्वेशन नंबर 1, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. का? रिस्टोरिंग फोर्स इज गिवन बाय, सर्वात महत्त्वाचं पॉईंट पी, ज्यावेळी मास एम असणारा पार्टिकल पॉईंट पी पाशी जाणार आहे त्यावेळी त्याच्यावर ॲक्ट होणारा रिस्टोरिंग फोर्स काय असणार आहे? एफ इज इक्वल टू मायनस के एक्स असणार आहे. दॅट इज द इक्वेशन नंबर 1. नाव सपोज दॅट द पार्टिकल इज गिवन अ फर्दर इन्फायनाइटसिमल डिस्प्लेसमेंट डी एक्स. म्हणजे आपण काय करणार आहे, या पी पाशी आलेल्या पार्टिकलला पुन्हा प्रेस करणार किंवा ढकलणार आहे. त्या साईडला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे तो ढकलल्यानंतर? डी एक्स एवढं डिस्टन्स तो काय करणार आहे? ट्रॅव्हल करणार आहे. आणि तो पॉईंट आपला काय असणार आहे? क्यू पॉईंट असणार आहे. म्हणजे क्यू काय आहे? पी पॉईंटला असताना त्या पार्टिकलला, पीला आल्यानंतर तो पार्टिकलला आपण त्याला पुढे आणखी काय करणार आहे? पुश करणार आहे थोडंसं. बघा पुन्हा एकदा, सपोज दॅट द पार्टिकल इज गिवन अ फर्दर इन्फायनाइटसिमल डिस्प्लेसमेंट. इन्फायनाइटसिमल छोटं, एकदम छोटासा धक्का त्याला देणार आहे, छोटं डिस्प्लेसमेंट तो ट्रॅव्हल करणार आहे. ते डिस्टन्स किती असणार आहे? डी एक्स अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट आहे, कारण की रिस्टोरिंग फोर्सचं डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलं, ब्रिंग बॅक टू द मीन पोझिशन. म्हणजे पार्टिकलला मीन पोझिशनला आणण्याचं काम रिस्टोरिंग फोर्स करत असतो. त्याच्या अपोजिट आपण वर्क करतोय. म्हणजे आपण कसं वर्क करतोय? तो फोर्स इकडून इकडे येतोय, आपण त्याला इकडेच ढकलतोय अजून. म्हणजे तो इकडे गेला एन पाशी, बघा ओ पासून एनकडे गेला, एन पासून पीकडे आला, आपण पीकडे आला की परत त्याला कुठे ढकलतोय? क्यूकडे त्याला काय करतोय? पुश करतोय. म्हणजे इन्फायनाइटसिमल डिस्प्लेसमेंट, राईट, अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स एफ. देन द वर्क डन ड्यू टू दिस फोर्स इज गिवन बाय. माझा याच्यावरून आपल्याला वर्क डन करायचं आहे. आता वर्क हा वर्ड कसा काय आला? कारण की इथं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याचं डिस्क्रिप्शन आलेलं आहे. आणि वर्कचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, राईट. मग आपल्याला वर्कचा फॉर्म्युला काय माहीत आहे? समजा आता हे जे वर्क आहे ते एवढंच वर्क, एवढ्याच पोर्शनचा आपण स्टडी करतोय पी पासून क्यू पर्यंत, म्हणजे स्मॉल पोर्शन आहे. मग मी लिहिताना डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ बार इंटू डी एक्स बार, राईट. एफ बार इंटू डी एक्स बार. म्हणजे दोघांमध्ये डॉट आहे, मग डॉट प्रॉडक्ट काय असतो? एफ इंटू डी एक्स इंटू कॉस थिटा येतो. लक्षात ठेवा, वेक्टर, वेक्टर टॉपिकमध्ये याचं एक्सप्लेनेशन आलेलं आहे तुमचं, राईट. डी डब्ल्यू इज इक्वल टू, नाव या एफ आणि डी एक्समध्ये कितीचा अँगल तयार होतो हे आपल्याला बघायचं आहे. मग आता फोर्स बघा, रिस्टोरिंग फोर्स कसा आहे? कुठल्या डायरेक्शनला आहे? या डायरेक्शनला. डी एक्स या डायरेक्शनला. म्हणजे दोघं असे आहेत. मग हा जर पॅटर्न तयार होत असेल तर अँगल कितीचा असणार आहे? हाफ सर्कल असणार आहे. मग हाफ सर्कलमध्ये कितीचा अँगल असतो? 180. म्हणजे इथे येणार आहे कॉस 180 डिग्री. मग तुमचा डी डब्ल्यूचा आन्सर काय येईल? डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डी एक्स. कॉस 180ची व्हॅल्यू -1 असते. मग मायनसनं मल्टिप्लाय केलं की डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ इंटू डी एक्स. हे तुम्हाला इक्वेशन मिळेल वर्कचं. समजतंय का? हा 180 समजला कसा आला? 180 बघा ना, फोर्सची, रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन कशी आहे? अशी आहे, बरं आहे ना. आणि डिस्प्लेसमेंट कसा आहे? असा आहे. म्हणजे फोर्स या डायरेक्शनला आणि डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला असा. म्हणजे हा अँगल बघावा लागेल ना आपल्याला, तो 180 येईल. आणि कॉस 180 किती असतं? -1 असतं. चला, हे आपल्याला इक्वेशन नंबर आपण म्हणून इथं इक्वेशन नंबर 1 मिळाले, तर हे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे. आता इथे लिहितो मी युझिंग पॉईंट नंबर 3 करतो. युझिंग इक्वेशन 1 इन 2. इक्वेशन 1 यूज करणार आहे 2 मध्ये, राईट. इक्वेशन 1 काय आहे? एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. मग ही व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट करणार आहे. कुठे? जिथं एफ आहे तिथं मायनस के एक्स लिहिणार. म्हणजे इथं एफ आहे, मग इथं मायनस के एक्स लिहिलं पाहिजे. म्हणजे डी डब्ल्यू इज इक्वल टू, इथं ऑलरेडी मायनस साईन आहे ते मायनस, आणि एफची व्हॅल्यू मायनस के एक्स, त्याची व्हॅल्यू मायनस के एक्स इंटू डी एक्स. म्हणजे आपल्याला डी डब्ल्यूची व्हॅल्यू काय मिळाली? डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस मायनस काय होईल? प्लस. मग आन्सर आलं के एक्स इंटू डी एक्स, राईट. मग आपण वर्क डन काढलेलं आहे, पण हे वर्क डन कुठलं काढलेलं आहे? फ्रॉम पी टू क्यू काढलेलं आहे. मला टोटल वर्क डन करायचं आहे. म्हणजे टोटल म्हणजे काय? समजा तो ओ पासून निघाला तर ओ पासून एन पर्यंत, एन पासून परत ओ पर्यंत, ओ पासून एम पर्यंत, एम पासून परत ओ पर्यंत, एवढं वर्क डन मला काढायचं आहे. म्हणजे एका ऑसिलेशनचं मला काय काढायचं आहे? वर्क डन काढायचं आहे. मग टोटल वर्क डन फाइंड करायचं आहे. मग टोटल वर्क डन इज गिवन बाय, पॉईंट नंबर 4 लिहितो मी. टोटल वर्क डन, डिस्प्लेसमेंट पण लिहून टाकू, 1 मिनटं. कुठे आहे? टोटल वर्क डन इन मुव्हिंग द पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन एक्स. वर्क डन
फ्रॉम मीन पोजिशन थ्रू डिस्टन्स x will be mean position through the distance x will be. ओके, तर काय बघायचं आपल्याला, टोटल वर्क डन आपल्याला फाइंड करायचं. आपण फक्त एका छोट्या पार्टचा वर्क काढलं होतं, एवढं पार्ट फक्त काढलेलं. आपल्याला टोटल मोशनचं काय करायचं आहे, वर्क डन काढायचं आहे. मग काय लिहिलं मी, टोटल वर्क डन फ्रॉम मीन पोजिशन थ्रू द डिस्टन्स एक्स विल बी. राईट, माझं वर्क डन टोटल काढायचं आपल्याला. मग मी काय करणार बघा, आता लक्ष द्या व्यवस्थित. मला डब्ल्यू काढायचं आहे. आता मी कॅपिटल डब्ल्यू लिहितो आहे, ते मी डी डब्ल्यू लिहायचं कारण की स्मॉल होतं. डीचा मिनिंग काय असतो, स्मॉल वर्क बघतो. आता मी टोटल वर्क डन बघणार आहे. मग डब्ल्यू इज इक्वल टू काय करायचं, टोटल काढत असताना इंटिग्रेशन घ्यावं लागतं. लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला मी टोटल काढायला सांगतो त्यावेळी आपण इंटिग्रेशन घेतो. आठवा जरा रोटेशनल डायनॅमिक्स आठवा. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण असे एक्सप्रेशन केलेले आहेत की ज्यावेळी आपल्याला टोटल व्हॅल्यू काढायची असते त्यावेळी आपण इंटिग्रेशन घेतो. राईट, कुठून स्टार्ट करणार आहे मोशनला, झिरोपासून कुठपर्यंत, एक्सपर्यंत. राईट, हे लिमिट आहे त्याचं की 0पासून एक्सपर्यंत आपण त्याचे टोटल वर्क डन काढणार आहे. राईट, मग फॉर्म्युला आहे KX/dx ना. इथं आपण पहिल्यांदा मी DW लिहितो. याचा पण बघणार आहे इंटिग्रेशन, याचं पण बघणार आहे. म्हणजे दोन्ही साईडचं आपण इंटिग्रेशन करणार आहे. 0 to x KX × dx. ओके, तर आता W आणि ह्या दोन व्हॅल्यू एकसारख्या होतील. मग W इज इक्वल टू, हा K कॉन्स्टंट आहे. मग K समजते ना, ह्या दोन व्हॅल्यू काय आहेत, इक्वलच आहेत. याचा मिनिंगच हा आहे की टोटल वर्क डन काढायचं ना आपल्याला. DWचं टोटल वर्क डन म्हणजे काय, 0पासून एक्सपर्यंतचं इंटिग्रेशन घ्यायचं. म्हणजे असे जर मी छोटे छोटे पार्ट केले, PQ जसा पार्ट आहे तसा मी Q to N एक पार्ट केला, इथे एक पार्ट केला, इथे एक पार्ट केला, तर अशा सगळ्या पार्टची ॲडिशन म्हणजे काय होणार आहे, टोटल वर्क होणार आहे. मग या DWचा आन्सर काय असणार आहे, Wच असणार आहे. हा K जो आहे तो कॉन्स्टंट आहे. जसा डेरिव्हेटिव्हमध्ये रूल आहे कॉन्स्टंट टर्म आउटसाईड द डेरिव्हेटिव्ह, तसा इंटिग्रेशनमध्ये पण रूल आहे कॉन्स्टंट टर्म आउटसाईड द इंटिग्रेशन. म्हणजे या Kला मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेणार आहे. मग K इंटिग्रेशन 0 to x × dx. क्लिअर आहे. आता काय करा तुम्ही, x × dx याचं इंटिग्रेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे तो फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. तर तो फॉर्म्युला काय आपण बघूया. W इज इक्वल टू, हा मी K ॲज इट इज लिहितो आहे. तर फॉर्म्युला काय असतो, x × dx इंटिग्रेशन काय असतं, लक्षात घ्या फॉर्म्युला. इंटिग्रेशन x⁻n × dx याचा फॉर्म्युला आहे x⁻n+1/n+1. काय फॉर्म्युला आहे, x⁻n+1/n+1. आपल्याला जे इंटिग्रेशन बघायचं तर x × dx बघायचं आहे. मग इथे एक्सची पॉवर किती असणार आहे, 1 असणार आहे. मग x⁻nचा फॉर्म्युला x⁻1+1/1+1. म्हणजे यांच्या ऐवजी फक्त 1 लिहायचं आहे आपल्याला. 1+1 किती येतं, 2. म्हणजे x² किती येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, x²/2 येणार आहे. बाकी लिमिट 0 to x असणार आहे. आता काय करायचं आपल्याला, अप्पर लिमिट पहिल्यांदा याच्यामध्ये पुट करायचं आहे, नंतर लोअर लिमिट पुट करायचं आहे. ओके, तर ती प्रोसिजर आपल्याला करून घेऊया आपण. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट केल्यानंतर आन्सर काय येईल. ही काय तुम्हाला लिहायची एवढी गरज नाही, याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता. पण मी तुम्हाला प्रोसिजर दाखवतो काय करतो, पण तुम्ही लिहायची गरज नाही. W इज इक्वल टू K इन ब्रॅकेट, हा K ठेवला. आता काय करणार आपण, या एक्सच्या ऐवजी हा x लिहिणार आहे. ओके, म्हणजे x²/2, मिडलला मायनस साईन देणार. आता या एक्सच्या ऐवजी 0 लिहिणार, म्हणजे 0²/2. मग काय होईल, 0² 0चा स्क्वेअर 0, 0/2 0, म्हणजे ही व्हॅल्यूज निघून जाईल. W इज इक्वल टू काय राहिलं, हा 2 राहिलेला आहे, हा नाहीच आहे ना. मग हा 2 राहिला आहे, त्याला डिनॉमिनेटरला म्हणून हाफ लिहितो. हा K आहे आणि x² आहे. मग आपल्याला Wचा आन्सर काय मिळालं, हाफ KX² मिळालेला आहे. पॉईंट नंबर 5 आता बघणार आपण वर्क डन काढलं. आपला क्वेश्चन काय, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे आणि आपण काढले वर्क. मग आता इथे एक स्टेटमेंट लिहितो, ते थोडंसं व्यवस्थित समजावून घ्या किंवा मेमोराईज करा. वर्क डन इज always stored in the form of potential energy. बघा स्टेटमेंट काय आहे, मी काय म्हणतो, वर्क डन इज ऑलवेज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे वर्क डन म्हणजेच काय असतं, पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे वर्कचा फॉर्म्युला म्हणजेच पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असणार आहे. म्हणून P इज इक्वल टू फॉर्म्युला येईल
हा तोच फॉर्म्युला हाफ के एक्स स्क्वेअर म्हणजे वर्कचा फॉर्म्युला म्हणजेच कशाचा फॉर्म्युला आहे, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. म्हणून तुमचा फॉर्म्युला हा येणार आहे पी इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. आता केची व्हॅल्यू काय असते, बट इथं तुम्ही हे इक्वेशन नंबर समजा तुम्ही याला कुठे इक्वेशन काय दिलं 1 2 पर्यंत आलेत ना, ठीक आहे. तुम्ही याला वाटलं असतं 3 द्या, याला 4 द्या. ओके, पॉईंट नंबर 6 करू शकता. बट के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर हे आपण लास्ट एक्सप्रेशनमध्ये बघितलेलं आहे, राईट. कारण की ओमेगाची व्हॅल्यू काय असते, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, के अपॉन एम असते. मग या केची व्हॅल्यू आपण एम ओमेगा स्क्वेअर ठेवू शकतो. म्हणजे अजून एक फॉर्म तयार होईल पोटेन्शियलचा, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर हा इक्वेशन. मग आपण इथे लिहू शकतो द इक्वेशन 4 and 5 represent expression for potential energy. एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. आता आपलं फक्त इथं काय झालं, फॉर्म्युला तयार झाला म्हणजे एक्सप्रेशन आलं. तर आपल्याला अजून स्पेशल केस बघायचे आहेत की मीन पोझिशनला काय होतं आणि एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं, राईट. तर आपण आता स्पेशल केस बघूया. स्पेशल केस त्याच्यामध्ये पहिला जो पॉईंट येणार आहे तो कसला येणार आहे, ॲट अ मीन पोझिशन. ॲट लिहितो मी इथं, ॲट मीन पोझिशन. ॲट अ मीन पोझिशन एक्सची व्हॅल्यू किती असते, 0 असते. मीन पोझिशनला एक्सची व्हॅल्यू 0 असते. मग या इक्वेशनमध्ये तुम्ही काय करा, एक्सची व्हॅल्यू काय करा, 0 पुट करा. मग इथं जर 0 पुट केली तर हे सगळं पूर्ण इक्वेशन काय होऊन जाईल, 0 होऊन जाणार आहे. मग देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ के एक्सची व्हॅल्यू 0 म्हणजे आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. आन्सर 0 आलं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय आली, मिनिमम आली. मग आपण काय म्हणणार, पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम ॲट अ मीन पोझिशन. मग अशी काय आलं, कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम ॲट अ मीन पोझिशन. पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम ॲट अ मीन पोझिशन. बघा कसं मॅच होतं की कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी कशी मॅच होते बघा. कायनेटिक एनर्जी जिथं मॅक्झिमम आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी काय आहे, मिनिमम. आणि प्रॅक्टिकली विचार करायला गेलं तर ते ट्रू आहे की जिथं कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असणार आहे तिथं पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. आणि जिथं पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असेल तिथं कायनेटिक एनर्जी मिनिमम असणार आहे. पॉईंट नंबर नेक्स्ट देऊ शकता तुम्ही 8 ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए. मग एक्सची व्हॅल्यू जर आपण टाकली तर प्लस मायनस ए तर आन्सर काय येणार आहे, प्लस एचा स्क्वेअर ए स्क्वेअर येतो, मायनस एचा पण स्क्वेअर ए स्क्वेअर येतो. म्हणजे हाफ के ए स्क्वेअर हे तुमचा आन्सर येणार आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम होणार आहे, मॅक्स हाफ के प्लस मायनस वाटलंच तुम्ही असेल ए स्क्वेअर इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर हे तुमचं आन्सर येणार आहे. ओके, तर इथपर्यंत आपलं झालं स्पेशल केसचा पार्ट. आता आपण याच्यावरून काय बघणार आहे, ग्राफ बघणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट, काही करा. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे, ग्राफ बघायचं आहे त्याचा. आपण ग्राफ बघूया. समजतं आहे का, कमेंटमध्ये सांगा नक्की मला तुम्हाला समजते की नाही समजत. बघा ग्राफ बघायचं आपल्याला. जर याचा ग्राफ काढत असताना डिस्प्लेसमेंट दाखवलं पाहिजे, राईट. डिस्प्लेसमेंट दाखवलं पाहिजे, कायनेटिक एनर्जी दाखवली पाहिजे. ओके, डिस्प्लेसमेंट कसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहेत ना, म्हणून आपल्याला असं काढावं लागतं. जर फक्त पॉझिटिव्ह असतं तर असा ग्राफ काढला असता आपण. पण आपल्याकडे जे डिस्प्लेसमेंट आहे ते आपल्याला मायनस ए पण मिळतं आणि प्लस पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी पण आहे, निगेटिव्ह पण आहे आणि 0सुद्धा आहे, राईट. ओके, ही मॅक्झिमम आपली कायनेटिक एनर्जी आहे. मॅक्झिमम इथं असते, समजा मॅक्झिमम इथं म्हटलं, ही कायनेटिक एनर्जी आहे आपली. ही काय कायनेटिक एनर्जी, इथं लिहितो मी कायनेटिक एनर्जी मॅक्स. ही आपली मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आहे. हा पॉईंट जो आहे तो रिप्रेझेंट करतो, राईट. आता आपला पॉईंट काय आहे की मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय आहे, 0 आहे. म्हणजे एक पॉईंट इथं येईल 0, राईट. मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय आहे, 0 आहे. आपण कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी बघतो ना, सॉरी, आपल्याला ही पोटेन्शियल एनर्जी दाखवावं लागेल, पोटेन्शियल एनर्जी. आणि हा मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जीचा पॉईंट आहे. ओके, ठीक आहे. तर पोटेन्शियल एनर्जी मिनिमम कुठं आहे, मीन पोझिशनला. मग मीन पोझिशन आपली ही आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला काय आहे, मॅक्झिमम. मॅक्झिमम तर हा आहे. मग इथनं मी डॉटेड लाईन टाकतो, इथून एक डॉटेड लाईन टाकतो. ओके, तर जवळपास हा पॉईंट आपला येईल ग्राफचा आणि या डॉटेड लाईन काढून टाकतो, काही गरज नाही मला. जस्ट फॉर आपल्याला पॉईंट फक्त रिप्रेझेंट करायचा म्हणून मी तो पॉईंट सर्च करतो आहे, बरं आहे ना. मॅक्झिमम इथं येईल, हा पॉईंट रफ करून टाकतो मी. ही जी लाईन आहे काही गरज नाही. आता हे 3 पॉईंट जॉईन करायचे आहेत. कसे जॉईन करणार,
असं जॉईन करायचं. हा झाला तुमचा ग्राफ तयार पोटेन्शियल एनर्जीचा. म्हणजे कायनेटिक एनर्जीचा ग्राफ असा आला होता बघा, असा आलेला. पोटेन्शियल एनर्जी असा आहे. टोटल एनर्जीचा ग्राफ कसा असणार आहे, दोघांचं मिक्सचर असणार आहे. बघू आपण पुढे गेल्यानंतर. पहिल्यांदा हा ग्राफ ड्रॉ करून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड ड्रॉ द ग्राफ. ओके बघा, डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी. आपल्याला टोटल एनर्जीचं काय बघायचं आहे, एक्सप्रेशन बघायचं आहे. मग टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन बघायचं आहे तर टोटल एनर्जी म्हणजे काय असतं, सम ऑफ द कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा सम म्हणजे बेरीज, ॲडिशन. बरोबर आहे. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय करणार आपण, ॲडिशन करणार आहे. मग बघा कसं पॉईंट वाईज जाणार तुम्ही. फर्स्ट पॉईंट याचा आन्सरच लिहायला. राईट. क्वेश्चन परत मी सांगतो मला, परत तेच कायनेटिक एनर्जीच्या ऐवजी आपण पोटेन्शियल एनर्जी लिहिलं. आता पोटेन्शियल एनर्जीच्या ऐवजी टोटल एनर्जी लिहिणार आहे. बाकी काही चेंज नाही, क्वेश्चनमध्ये काही चेंज नाही आहे. तर डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी आहे. फर्स्ट पॉईंट, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM is given by मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, हाफ के इन ब्रॅकेट A² मायनस x². हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. आपण एक्सप्रेशन आत्ताच बघितलं, जस्ट पहिलं एक्सप्रेशन. राईट. नंतर सेकंड पॉईंट, पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग ओके, पोटेन्शियल ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज गिवन बाय. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, येणार आहे म्हणण्यापेक्षा काय असतो हाफ KA². राईट. थर्ड पॉईंट आपल्याला काढायची आहे टोटल एनर्जी. मग टोटल एनर्जी इज सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी, हाफ के इन ब्रॅकेट A² मायनस x² प्लस पोटेन्शियल एनर्जी हाफ KA². ओके. मग आता काय होईल, इथं हाफ आहे, कॉमन काढता येईल. इथं के आहे, कॉमन काढता येईल. म्हणजे हाफ के जर आपण कॉमन काढलं तर राहणार आहे A² मायनस x² प्लस हा इथला A² राहणार आहे. मग काय होईल, काय चुकतं आहे का इथं, बरोबर लिहिलं ना आपण सगळं. एक मिनिट चेक करावं लागेल. एक मिनिट. ओके. हां सॉरी, तो फॉर्म्युला मी रॉंग लिहिला होता. राईट. तो फॉर्म्युला काय आहे, KX² आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, x² येणार. राईट. आता इथं मायनस x² प्लस x² काय होईल, कॅन्सल होईल. मग राहिलं काय, फक्त A². मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला, टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ KA². दॅट इज द फॉर्म्युला फॉर टोटल एनर्जी. समजलं, इतकं सिम्पल एक्सप्रेशन आहे. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहा, नंतर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहा, नंतर दोघांची ॲडिशन करा. ॲडिशन करत असताना हाफ के दोघांमध्ये कॉमन आहे, कॉमन काढा आणि बाकी ॲज इट इज ठेवा. मायनस x² प्लस x² कॅन्सल होईल, राहिला फक्त A² म्हणजे हाफ KA². दॅट इज युअर आन्सर. बट इथं तुम्ही लिहू शकता, बट के इज इक्वल टू काय असतं, m⍵². तर त्याचा एक सेकंड फॉर्म जो आहे तो सेकंड फॉर्मसुद्धा तुम्ही लिहून ठेवा, m⍵² A², हाफ m⍵² A². राईट. तर हा एक त्याचा फॉर्म्युला होऊ शकतो. मग तुम्ही याला इक्वेशन काय देणार असतं तर द्या. याला समजा तुम्ही 1 दिलं आहे, याला तुम्ही सेकंड दिलं आहे. राईट. तर तुम्ही याला इक्वेशन नंबर 3 द्याल आणि याला इक्वेशन नंबर 4 द्याल. इथे लिहिणार तुम्ही काय, इक्वेशन 3rd and 4th represent expression for total energy. Expression for total energy. संपलं. टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन. आता याच्यावरून त्याचं काय करायचं, आपल्याला ग्राफ करायचं. तर टोटल एनर्जी म्हणजे काय आहे, सम ऑफ कायनेटिक आणि पोटेन्शियल आहे. मग ग्राफ पण तसंच असणार आहे. काय करायचं, दोन ग्राफ मिक्स करणार आपण. आता इथं तुम्हाला सिम्पल ग्राफ दाखवतो मी तसा. समजा ही त्याची निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी आहे, ही त्याची पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी आहे. हा त्याचा सेंटर O आहे आपला, जिथं मीन पोझिशन x ची व्हॅल्यू 0 असते.
इथं एक्सची व्हॅल्यू मायनस ए आहे, इथं एक्सची व्हॅल्यू प्लस ए आहे आणि हा आपला पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी रिप्रेझेंट करणारा लाईन आहे, बरं आहे, जे वाय ॲक्सिसवर आहे, एक्स ॲक्सिसवर आपलं डिस्प्लेसमेंट आहे. तर कायनेटिक एनर्जीचा ग्राफ कसा यायचा, कायनेटिक एनर्जीचा ग्राफ कसा होता आपला, या टाईपमध्ये आपली कायनेटिक एनर्जी होती. आणि पोटेन्शियल एनर्जी कशी होती आपली, समजा मी ही मॅक्झिमम कंडिशन समजतो, तर एक लाईन काढली चालते, ही लाईन आहे ती टोटल एनर्जी लाईन आहे. समजा ही जी लाईन आहे ती काय टोटल एनर्जी आहे. आणि टोटल एनर्जी म्हणजे काय असतं, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असतं, राईट. आता मला याच्यातूनच हा ग्राफ काढायचा, इथं येईल ना तो पॉईंट, एक पॉईंट इथं येणार आहे, मग ही डॉटेड लाईननं मी पोटेन्शियल एनर्जी दाखवतो, हा पॉईंट आहे. ओके. आणि खाली लिहा काय, डॉट 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 रिप्रेझेंट पोटेन्शियल एनर्जी आणि क्लिअर लाईन रिप्रेझेंट कायनेटिक एनर्जी. संपलं. आणि तुमचा ग्राफ तयार झाला, बरं. जास्त काही इन्फॉर्मेशन तुम्हाला थोडीफार लिहायची असं तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. ओके. आता पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी आहे आपले. चला बघा पुढे काय बघणार आपण, शो दॅट एनर्जी ऑफ SHM डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. दोन क्वांटिटी बघायची आपल्याला की आपली जी टोटल एनर्जी आहे ती डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे, म्हणजे थोडक्यात असं बघायचं आहे. मी तर लिहितो आहे तुमच्या माहितीसाठी, टोटल एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड म्हणजे ए स्क्वेअर असं आन्सर आलं पाहिजे. आणि टोटल एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे एन स्क्वेअर असं आन्सर आलं पाहिजे. ह्या दोघांचे आन्सर आपल्याला मिळवायचे आहेत, हे दोन आन्सर आपल्याला मिळवायचे आहेत. बघूया आपण काय करणार याच्यासाठी, लक्ष द्या व्यवस्थित. मी कसं सॉल्व करतो बघायचं ना. ओके. आज आपण एनर्जीचा जितका शक्य तेवढा सगळा पार्ट घेणार आहे. एनर्जी संपवायचं आहे मला आपल्या याच्यामध्ये. एनर्जीचे क्वेश्चन जेवढे येतील, जेवढ्या टाईपचे तेवढे सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे मी. ओके. तर टोटल एनर्जी डायरेक्टली आपल्याला ए स्क्वेअर दाखवायचं आपल्याला. आपण पहिल्यांदा टोटल एनर्जी हाऊ टू फाइंड द टोटल एनर्जी ते काढूया, राईट. मग कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय, कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय, एकदम आपण शॉर्टकटमध्ये लिहिणार आहे. हा कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय काय असतो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ के इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, राईट. सेकंड पॉईंट, पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय मग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर, राईट. के एक्स स्क्वेअर, सॉरी मग अशी आपण एक इथं चूक केलेली, एक्स स्क्वेअर, राईट. तर हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. ओके. त्याच्यानंतर थर्ड, टोटल एनर्जी इज काय असतं, सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल टू व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी, काय आहे तो फॉर्म्युला लिहा. काय लिहायचं इथं बरं लिहा, तुम्हाला वाटत असेल तरी तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल तुम्ही लिहू शकता. नंतर व्हॅल्यू टाका, हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस हाफ के एक्स स्क्वेअर, बरं आहे. जी काय व्हॅल्यू असेल ती, एक्स तुम्ही जर कॅपिटल ठेवत असेल कॅपिटल लिहा, स्मॉल तर स्मॉल. हाफ के जर कॉमन काढलं, हाफ के जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर येणार आहे. प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल. ओके. प्लस आणि मायनस एक्स स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे ए स्क्वेअर राहणार आहे. मग टोटल एनर्जी काय मिळाली, देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर. आता मला सांगा की ए म्हणजे काय, इथं ॲम्प्लिट्यूड आहे, इथं लिहून टाकतो मी, वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आणि ए इज ॲम्प्लिट्यूड, देअरफॉर टोटल एनर्जी. आता बघा हाफ काय, हाफ नंबर आहे म्हणजे कॉन्स्टंटच आहे. हाफची व्हॅल्यू किती असते 0.5, ती व्हॅल्यू कधी चेंज होणार आहे का, म्हणजे हाफ जो नंबर आहे हाफ आहे, ह्या हाफची व्हॅल्यू 0.6 कधी होईल का, किंवा 0.4 होईल का, किंवा 1 2 3 4 असे नंबर चेंज होतील का, नाही. हाफ म्हणलं की 0.5 आणि ती व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे. म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. के म्हणजे काय, ऑलरेडी सांगितलं कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे. मग आपण कॉन्स्टंटला आणि इज इक्वल टू साईनला रिमूव्ह केलं तर आपण कसं साईन देतो, डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन देणार आहे. आणि हा काय येणार आहे, ए स्क्वेअर. इथं आपलं प्रूव्ह दॅट झालं पहिला पार्ट आपला प्रूव्ह दॅट झाला की टोटल एनर्जी
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, ए स्क्वेअर असतं. टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर, जे मी इथं लिहिलेलं आहे. टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. आता आपण बघायचं आहे टोटल एनर्जी डायरेक्ट प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर कसं आणणार आहे आपण. तर त्यासाठी पुन्हा एकदा मी हा टोटल एनर्जीचा फॉर्म्युलावर फोकस करतो आहे. ओके, काय लिहितो मी इथं, फॉर नाही डायरेक्ट लिहितो. टोटल एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला, हाफ के स्क्वेअर आहे. ओके, बट के इज इक्वल टू काय असतं, एम ओमेगा स्क्वेअर. आपल्याला माहीत आहे के इज इक्वल टू काय असतं, एम ओमेगा स्क्वेअर. मग मी केची व्हॅल्यू काय टाकतो, एम ओमेगा स्क्वेअर टाकते. मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय, टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. हा त्याचा फॉर्म्युला होणार आहे. ओके, आता आपण असं ॲझ्युम करूया की ॲझ्युम करायचं आहे, लेट करायचं आहे की ॲम्प्लिट्यूड रिमेन्स कॉन्स्टंट. आपली जी ॲम्प्लिट्यूड आहे ती काय राहते, कॉन्स्टंट राहते. मग आपलं इक्वेशन काय तयार होणार आहे किंवा इक्वेशन काय असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर आपला जो ओमेगा आहे इथं सगळ्या व्हॅल्यू लिहून घेऊ. पहिल्यांदा वेअर करू आपण, वेअर हे नको, थांबा अजून जरा पुढे जाऊ. ओमेगाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का, रोटेशनल डायनॅमिक्समध्ये ओमेगाचा फॉर्म्युला झालेला आहे. ओमेगा इज इक्वल टू 2πn. ओमेगा इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतोय, 2πn. मग समजा मी इथं ओमेगाची व्हॅल्यू पुट केली तर काय येईल टोटल एनर्जीचा फॉर्म्युला, टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगाची व्हॅल्यू 2πn त्याचा स्क्वेअर ए स्क्वेअर, राईट. म्हणजे टोटल एनर्जी आता फाईंड करायला गेलो आपण तर हाफ एम, हां 2चा स्क्वेअर किती येईल 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, एन स्क्वेअर आणि ए स्क्वेअर. बरं आहे ना. मग या 2 या 4ला काय होतं, डिवायडेशन होतं आहे, ते करून टाकू म्हणजे एक क्लिअर इक्वेशन मिळेल. नाही गेलं चालतं आहे पण करू आपण. 2m या 2ला पुढे घेतो मी, 2m पाय स्क्वेअर ए स्क्वेअरला पुढे घेतो आणि एन स्क्वेअरला पाठीमागे ठेवतो. का असं का करतो आहे सांगतो. 2 म्हणजे काय, नंबर आहे. नंबरची व्हॅल्यू चेंज होते कधी नाही, म्हणजे 2 कॉन्स्टंट आहे. एम मास ऑफ द पार्टिकल कॉन्स्टंट राहणार आहे. पाय ऑलरेडी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. पायची व्हॅल्यू 22/7 किंवा 3.14 कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ॲम्प्लिट्यूड आपल्याला मानायचं आहे. वी लेट दॅट द ॲम्प्लिट्यूड ऑफ द मोशन इज अ कॉन्स्टंट, म्हणजे ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे. मग राहिलं काय फक्त एन स्क्वेअर. हे कॉन्स्टंट आणि इज इक्वल टू साईन आपण रिमूव्ह करणार. त्याच्याऐवजी काय लिहिणार आहे आपण, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर लिहिणार आहे. मग तुम्ही इथे लिहू शकता लेट ए इज ॲम्प्लिट्यूड, लेट ए इज amplitude which is constant, which is constant, and n is equal to काय, n is frequency, therefore total energy directly proportional to. आता बघा एला आपण काय म्हणलंय, कॉन्स्टंट मानलेला आहे. 2 ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, एला पण कॉन्स्टंट मानलेला आहे. मग हे सगळे कॉन्स्टंट आणि इज इक्वल टू साईन याला आपण रिमूव्ह करणार. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय राहील फक्त एन स्क्वेअर. मग टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर हे आपलं सेकंड शो दॅट असणार आहे. तर आपल्याला इथं क्वेश्चन जो विचारला तर तो असा होता, शो दॅट, व्यवस्थित बघा स्क्रीनकडं, शो दॅट एनर्जी ऑफ SHM डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड आणि स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. तर मला वाटतं तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जाऊन जसं टोटल एनर्जीचा पण ग्राफ आपला इतका काय प्रॉपर नव्हता तर तोही ग्राफ तुम्ही प्रॉपर लिहा. तसंच हे एक्सप्रेशन पण तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जाऊन अजून याच्यापेक्षा जास्त प्रॉपर जर असेल तर तुम्ही लिहू शकता. किंवा जर हे इक्वेशन तुम्हाला समजलं असेल तर ॲज इट इज लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहे, तुमचा एकही मार्क जाणार नाही. ओके, सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, बघा लास्ट क्वेश्चन आहे एनर्जीचा. आजच्या व्हिडिओचा हा लास्ट क्वेश्चन असणार आहे. एनर्जीची सगळी इन्फॉर्मेशन इथं संपते. ओके, तर काय क्वेश्चन आहे, शो दॅट टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज कॉन्स्टंट, दॅट इज टोटल एनर्जी इज कन्झर्व्ड. असाही क्वेश्चन विचारला जातो. टोटल एनर्जी इन अ लिनियर SHM इज कन्झर्व्ड. एक्सप्लेन करा की टोटल एनर्जी कन्झर्व्ड होते. किंवा असाही क्वेश्चन विचारला जाईल, शो दॅट टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज कॉन्स्टंट. मग कसं प्रूव्ह करणार आहात, एकदम सिम्पल वे आहे प्रूव्ह करण्याचं. फर्स्ट पॉईंट तुम्ही मगाशी काढलेली डायग्राम पण काढू शकता. चला थोडंसं एक्स्ट्रा करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही इथं एम दाखवा, इथं एन दाखवा, इथं ओ दाखवा, इथं पार्टिकल पी दाखवा, याच्यातलं डिस्टन्स एक्स दाखवा, बरं ना. आणि ती इन्फॉर्मेशन लिहा. सपोज अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM, एक्स बी द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, राईट. तर तो पॉईंट नंबर 1 असणार तुमचा. पॉईंट नंबर 2 पासून मी स्टार्ट करतो आहे. कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट पी असं म्हटलं जाईल. ॲट एनी पॉईंट
कायनेटिक एनर्जी ॲट एनी पॉईंट पी इज गिवन बाय कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर एम ओमेगाच्या ऐवजी आपण के पण लिहू शकतो मी आता एम ओमेगाच्या फॉर्ममध्ये सोडवतो आहे तुम्ही केच्या फॉर्ममध्ये सोडवलं तरीसुद्धा चालेल पुढे थर्ड पोटेन्शियल एनर्जी ॲट एनी पोझिशन किंवा एनी पॉईंट एनी पोझिशन पी इज मी वेगवेगळे वर्डिंग वापरतो आहे गिवन बाय तुम्हाला समजावं म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला थर्ड टोटल एनर्जी ॲट एनी पॉईंट पी इज गिवन बाय पेन आहे का इज टोटल एनर्जी ॲट एनी पॉईंट पी इज गिवन बाय काय असतं टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर हाफ एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मग हाफ एम ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला एम ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि मग तुमचा आन्सर जे येणार आहे तो हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर हे आन्सर येणार आहे टोटल एनर्जीचं मग आपण आता ही जी टोटल एनर्जी काढलेली आहे ते ॲट एनी पॉईंट काढलेली आहे याला मी इक्वेशन 1 देतो तशी ॲट काय काढलेलं आहे एनी पॉईंट काढलेलं आहे म्हणजे ह्या पॉईंटला काढलेलं आहे आता अजून कुठले कुठले पॉईंट राहिले आहेत एक तर मीन पोझिशनचा पॉईंट राहिला आहे आणि एक एक्स्ट्रीम पोझिशनचा मग आता ॲट मीन पोझिशनला काढू मग टोटल एनर्जी ॲट मीन पोझिशन ओके मग टोटल एनर्जी ॲट मीन पोझिशन काय असणार आहे मग आपल्याला काय व्हॅल्यू माहीत आहे थांबा जरा असं न लिहिता आपण काय करू ॲट अ मीन पोझिशन एवढंच लिहू ओके टोटल एनर्जी लिहू नका ॲट अ मीन पोझिशन मीन पोझिशनला काय असतं एक्सची व्हॅल्यू काय असते 0 असते बरं आहे ना मग मला सांगा कायनेटिक एनर्जी काय येईल याच्यावर कायनेटिक एनर्जी काय येईल एक्सची व्हॅल्यू 0 आहे एक्सची व्हॅल्यू काय आहे 0 आहे तर आन्सर काय येईल हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर कारण एक्सची व्हॅल्यू काय आहे 0 आहे म्हणजे एवढंच आन्सर येणार आहे मग कायनेटिक एनर्जी आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी काय येईल याच्यावर 0 येईल पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे 0 येणार आहे राईट एक मिनट चेक करतो आहे सॉरी ओके सॉरी बघा इथं आता इथं काय एक्स व्हॅल्यू 0 आहे म्हणजे ते एक्स व्हॅल्यू जर 0 केली आपण तर हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर येणार आहे तेच मला वाटलं काहीतरी रॉंग होतं ए स्क्वेअर येणार आहे राईट ओके आणि पोटेन्शियल एनर्जीमध्ये टाका पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये जर एक्स व्हॅल्यू आपण 0 टाकली तर सगळं 0 होऊन जातो आहे पोटेन्शियल एनर्जी 0 झाली मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी मग टोटल एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे कायनेटिक एनर्जी हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी किती आहे 0 आहे मग तुमच्या टोटल एनर्जीचं आन्सर काय आलं टोटल एनर्जी इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर हे तुमचं आन्सर आलेलं आहे टोटल एनर्जीचं कुठल्या पोझिशनला मीन पोझिशनला आता आपल्याला तसंच त्याच टाईपमध्ये आपल्याला एक्स्ट्रीम पोझिशनला आन्सर काढायचा आहे ॲट एक्स्ट्रीम पोझिशन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्सची व्हॅल्यू काय असते प्लस मायनस ए असते एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची व्हॅल्यू काय असते प्लस मायनस ए असते मग ती व्हॅल्यू पुट करा दोन्ही इक्वेशनमध्ये करायची कायनेटिक एनर्जीमध्ये पण आणि पोटेन्शियल एनर्जीमध्ये पण मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बघा फॉर्म्युला काय एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय झाली ए झाली मग एचा स्क्वेअर मग काय आन्सर येईल ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय येईल 0 मग कायनेटिक एनर्जी काय मिळाली तुम्हाला 0 मिळाली आता पोटेन्शियल एनर्जी काढू मग पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर असतं काय असतं एक्स स्क्वेअर आणि एक्सची व्हॅल्यू काय आहे एक्सची व्हॅल्यू ए आहे मग एक्स व्हॅल्यू ए टाकली तर ए स्क्वेअर होईल राईट आणि आपल्याला इथं टोटल एनर्जी काढायची मग टोटल एनर्जी म्हणजे काय असतं कायनेटिक प्लस पोटेन्शियल मग टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 0 आला
पोटेन्शियल एनर्जी हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आलेला आहे. म्हणजे तुम्हाला टोटल एनर्जी काय मिळाली इथं हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मिळालेला आहे. याला मी इक्वेशन नंबर 3 देतो आहे. आता तुम्ही ऑब्झर्व करा इक्वेशन 1, 2, 3. इक्वेशन 1, 2, 3 तिन्ही इक्वेशन ऑब्झर्व करा. हा कुठल्या पोझिशनला आहे ॲट एनी पोझिशन. म्हणजे पी इथं असेल असं काय नाही, इथं पण असेल, इथं असेल, इथं असेल. म्हणजे ओ एम आणि एन या 3 पोझिशन सोडून कुठेही असला तरी टोटल एनर्जी ही असणार आहे. ॲट अ मीन पोझिशन म्हणजे या पोझिशनला टोटल एनर्जी किती असणार आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. काय असणार आहे हाफ तेच लिहिलं आहे, फक्त जरा व्यवस्थित लिहितो, जरा तुम्हाला अक्षर ओळखलं पाहिजे. हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर राईट. म्हणजे मीन पोझिशनला पण फॉर्म्युला ॲट एनी पोझिशनचाच आहे, दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. आणि तिसरा फॉर्म्युला बघा तोच फॉर्म्युला परत आला आहे. म्हणजे मीन पोझिशनला एक्स्ट्रीम पोझिशनला किंवा कुठल्याही पोझिशनला टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय राहतोय सेम राहतोय, म्हणजे कॉन्स्टंट राहतोय. शो दॅट टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज कॉन्स्टंट. मग काय लिहिणार इथं फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 total energy is always remains constant or conserved. That is your final answer. Pause the video and note it down. Hope तुम्हाला समजलं असेल, व्यवस्थित समजलं असेल तर नक्कीच कमीत कमी कमेंट करा की समजले सर. तुमची नावं समजू द्यात, कोण कमेंट करतं, जरा थोडंसं कमेंट. आपल्या किती कोण व्हिडिओ बघतं हे मला समजत नाही ना, तर लाईक करून काय समजणार नाही आहे. आणि जे नवीन आहेत त्यांनी शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पॉज करून हे नोट डाऊन करून घ्या.